नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला जी आरक्षणं दिलेली आहेत त्या आरक्षणांच्या संदर्भात जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं. तथापि ओबीसी समाज मात्र त्यामुळे दुःखी झाला. ओबीसी समाजावरती अन्याय झाला असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलं. आज पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेली ही माहिती. म्हणजे सचिव सुद्धा ओबीसीच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही गांभीर्य वाटत नाही त्या मागण्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूला मात्र कुणीतरी उपोषणाला बसतं, कुणीतरी मागणी करतं आणि शासन मात्र त्याला रेड कार्पेट घालतं. हा दुजाभाव आहे. या शासनाचा ओबीसी संदर्भात हा दुजाभाव आहे, सापत्न वागणूक आहे आणि ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे या शासनाच्या माध्यमातून, या निर्णयाच्या साठी जो निर्णय घेतला सरकारनं. प्रचंड चीड आहे ओबीसीच्या मनामध्ये. जरांगेने जे आंदोलन केलं त्यानंतर हा सगळा निर्णय आलेला आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले होते की मग आम्ही टेकलाट आंदोलन केलं. आता काही केलं ओबीसीचं सरकार ऐकत नाही, मग दुसरं आंदोलन आक्रमक होणं गरजेचं वाटतं. आक्रमक होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे, आपल्याला डावललं गेल्याची भावना आहे आणि त्याचा रोष ओबीसी कशा रूपाने दाखवून देईल ते तुम्हाला येऊ घातलेल्या काळात बघायला भेटेल. आम्ही तर बोलत आहोतच, आम्ही सभा घेत आहोत, आम्ही मोर्चे करत आहोत, आंदोलन करत आहोत, पण शासन मात्र आम्हाला बेदखल करतंय. हा आमचा 100% समज झालाय. मागे बोलताना सांगितलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती अतिक्रमण झालंय, कशा पद्धतीने तुम्ही काही पुरावे पण दिले. आता शैक्षणिक आरक्षणासंदर्भामधला हा निर्णय झालेला हे बघा, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या महामंडळांचा निधी असो, एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जेसीबी, पोकलॅन गाड्यांपासून लाखो रुपयांच्या योजना निर्गमित केल्या जातात, पण दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीच्या महामंडळांना साधा अध्यक्ष भेटत नाही, साधं कार्यालय भेटत नाही, साधा शिपाई भेटत नाही. याच सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींच्या महामंडळांची घोषणा केली. प्रचंड चुनावी जुमला होता तो. ओबीसीचं मतदान खेचून घेण्यासाठी त्यांनी 18 महामंडळांच्या घोषणा केल्या, पण त्याला ना अध्यक्ष भेटला, ना त्याला ऑफिस भेटलं, ना त्याला एखादा अधिकारी भेटला, ना त्याला एखादा शिपाई भेटला, ना त्याला बजेट भेटलं. म्हणजे ओबीसीच्या बाबतीमध्ये जर हा न्याय असेल शासनाकडं आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला काय द्यावं, काय देऊ नये याच्यापेक्षा ओबीसीला काय दिलंय तुम्ही. मुळात मराठा समाजाची सुद्धा फसवणूक आहे ही खूप मोठ्या प्रमाणात. 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्काच्या योजनेसाठी ओबीसींना मिळत असेल, 60% ओबीसींना, मग तेच तुम्हाला देणार आहेत का? हे काय लॉजिक आहे असं धोरण, असं निर्णय घेण्यामागं हे आम्हाला कळलेलं नाही. आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जगभर अतिशय चांगल्या प्रमाणात साजरा करण्यात आला. पुण्यामध्ये आम्ही मावळे आणि पुणेकर प्रतिष्ठानच्या वतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो. आज राजगडावरती ही पालखी पोहोचली आणि कार्यकर्त्यांच्या मनात सर्व गोष्टींमध्ये छत्रपतींचा संचार झाला. जाऊयात आपण राजगडावर.
पुणे शहर काँग्रेस पश्चिमच्या अध्यक्षा माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी एका ट्रॅफिक परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रॅफिक परिषदेमध्ये मनोज पाटील, त्याचप्रमाणे अनेक प्रशासकीय पोलीस अधिकारी, अनेक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पुण्याची वाहतूक समस्या ही जागतिक स्तरावरची असल्याचा या ठिकाणी संदर्भ प्रत्येक वक्त्यानं दिला. कारण ही समस्या कोणता पुणेकर सोडवू शकेल, कोणता राजकीय पक्ष सोडवू शकेल किंवा कोणता प्रशासकीय अधिकारी सोडवू शकेल त्याचं स्वागत केलं जाईल असं प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं. तेव्हा आपण जाऊयात पुणे ट्रॅफिक परिषदेत दीप्ती चौधरी यांनी आयोजित केलेल्या या परिषदेत. मेट्रो ही झालेली आहे, पण ती सक्सेस केव्हा होणार? मला स्वतःला किंवा कुणालाही मेट्रोने जायची इच्छा खूप आहे, पण पार्किंग कुठे आहे? मी माझ्या घरातून निघाले गाडी घेऊन, तर गाडी कुठे लावणार? शेवटी प्रत्येक स्टेशनला 100, 200, 500 गाड्यांचं पार्किंग हे झालंच पाहिजे, असा विषय आहे मेट्रोच्या बाबतीत. बसेसचा PMPLच्या पोरे मॅडम या ठिकाणी आहेत. तर बसेसच्या बाबतीत असं आहे की आमच्या सारख्यांना वाटतं की नाही, आता अगदी मेन जे पुणे आहे तिथे छोट्या बसेस असल्या पाहिजेत, मोठ्या पण अर्थात ते फायनान्शियल त्यांचं जे गणित आहे ते त्यामध्ये बसत नाही. पण तरी सुद्धा याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे की अगदी जुनं पुणे, ज्या पेठांचं शहर आपण जे म्हणतो, तिकडे खूप मोठ्या बसेस नेल्यामुळे होणारे परिणाम. आत्ताच मी मॅडमशी बोलत असताना मॅडम म्हणाले की आम्ही शेवटी बस आहे म्हटल्यावर कुठेतरी थांबणार ना रस्त्यावर, आणि आपलं असं असतं की नाही इथे थांबायला नको, तिथे थांबायला नको. त्यांना थांबा हा तर कॉर्पोरेशनने दिला पाहिजे. याच्यामध्ये जे आम्ही मध्ये फर्ग्युसन कॉलेजला आपल्याला कल्पना असेल की तिथं AI कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे काय प्रयोग केला होता, तर तशा संदर्भातले 500 लोकेशन्स वरती आता कॅमेरा लागणार आहे. आणि भविष्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की वाहतूक पोलिसांनी थांबवून गाडीची कागदपत्र बघून तो नियम तोडला हे विचारायचं आहे, म्हणजे मशीन बेस्डच एन्फोर्समेंट हे जवळजवळ 98% कसं होईल या पद्धतीचा एक आराखडा आता शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि मला वाटते काही वर्षातच, अंतिम असल्यामुळे मला वाटते पुढच्या काही वर्षामध्ये हे जर मंजूर झालं तर पुण्यामध्ये सिग्नल तोडला तर त्याला हवालदार अडवायची गरज लागणार नाहीये, ते ऑटोमॅटिकली चलान जाणार. आणि आता जे वाटतं की चलान भरलं नाही तरी चालेल, ते कसं कंपल्सरी भरता येईल यासाठी सुद्धा शासन स्तरावरती आता अंतिम काही निर्णय होत आहेत. म्हणजे 400 बसेस घेण्याच्या ऐवजी तुम्ही आहे त्या बसेसची इफिशियन्सी, तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य पद्धतीने जर वापर केला गेला तर 400 बसेस जे लागणार आहेत तुम्हाला नव्यानं, त्याच्यामध्ये फक्त 50 बसेस किंवा 20 बसेसचा खर्च जर केला तर आहे त्या 2000 बसेसची कॅपॅसिटी आपल्याला जणू काय आपण 400 बसेस नवीन खरेदी केल्या या पद्धतीनं आपल्याला करता येईल. या पद्धतीचा पण वापर PMPML करताना दिसून येतोय. तर त्याच्यामुळे भविष्याकडे बघत असताना कशा पद्धतीनं आपण सुधारणा करायला पाहिजे याच्यासाठी एक त्रिसूत्री अवलंब प्रशासन करताना दिसून येते. पहिला त्यातला जो भाग आहे की पुणे आता कितीही असेल तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये जसं सांगितलं की इमिजिएट रिलीफ नागरिकांना कसा देता येईल आणि लॉंग टर्म मध्ये किंवा मिड टर्म मध्ये काय करता येईल, याच्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टीचा अवलंब आता प्रशासन करताना दिसून येते. पहिला जो आहे तो आहे टेक्नॉलॉजीचा वापर, दुसरा जो आहे एक्सपर्टचा वापर, आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे तो आहे नागरिकांच्या सहकार्याची आणि नागरिकांच्या सूचनांची, नागरिकांना सहभागी करून याच्यामध्ये कसा वापर करता येईल ही त्रिसूत्री प्रशासन वापरताना दिसतंय. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एखादी 4 व्हीलर जर आपल्याला नव्याने विकत घ्यायची असेल, जसं कोळवकर सरांनी सांगितलं की फॉरेन मध्ये जर तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी येणारा खर्च फार मोठा असतो, कारण त्याला पार्किंगची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दलची तरतूद आहे त्याची तुम्हाला आधी हमी द्यावी लागते. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट विभागामार्फत पार्किंग जर असेल तरच यापुढे वाहन घेता येईल अशा प्रकारचे एक धोरण तयार करण्याची वरिष्ठ पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मे बी 1-2 वर्षामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल तरच तुम्हाला 4 व्हीलर किंवा त्यासारख्या व्हेकल्स आपल्याला परचेस करता येतील. आणि या पद्धतीचा एक अधिसूचना लवकरच याबद्दल शासनामार्फत जारी केली जाईल असं मला. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. एल निनो हा फॅक्टर यावर्षी 30% कमी पाऊस देईल
असं शास्त्रज्ञ सांगतात. शेतकऱ्यांनी पेरणी आणि जमिनीचा होणारा वापसा याचा विचार करून पेरण्या कराव्यात असं सरकारनं सांगितलं. येणारं वर्ष हे आर्थिकदृष्ट्या भारतामध्ये अतिशय अडचणीचं असण्याची शक्यता RBIच्या गव्हर्नर साहेबांनी सुद्धा वर्णन केले. राहुल गांधी यांनी देशात आर्थिक सुनामी येणार आहे आणि ती तबाही करून जाईल त्या ठिकाणी त्यांचं वर्णन त्यांनी असं केलं की त्या आर्थिक गोष्टींमुळे भारत देशाची आर्थिक व्यवस्थेचा कणा हा पूर्ण मोडकळीला निघू शकतो अशी अवस्था सरकारनं आणून ठेवली आहे. या सर्व गोष्टींचा उहापोह केला. एक गोष्ट मात्र नक्की की यत्र यत्र वह्नी तत्र तत्र धुमाहा, म्हणजे जिथे जिथे अग्नी असतो तिथे तिथे धूर असण्याची शक्यता असते किंवा जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे हे निश्चित चालावं. प्रत्येक जण जर येणाऱ्या आर्थिक मंदीविषयी बोलत असेल तर निश्चित स्वरूपाचं काही ना काहीतरी होत असणार. तेव्हा आपली बचत ही आपल्या जवळ राहू द्यात. कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली संपत्ती त्यात गमावू नका आणि पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करा. पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.